मीना मीना काय हो काय बाय आता दोन तीन घरातलं समजत नाही गोगळे आहेत इकडे आहेत का बा सतुबाई हो इकडे आहो ना काय म्हणताय सतुबाई मी तुमची साडी तर तीच ठेवली ना अंग धुवायला चालला का नाही काही अंगिंग नाही धुत आता हे बा आता घरीच धुतो मी अंग धुवान कपडे ओले करा वाळत नाहीत ना काही नाही बोले नाही त्याच्यापेक्षा हे बा आता म्हणलं जातो मी घरीच करतो मग अंगिंग घाचं कायचं एवढं तसे येऊ वाजते जाऊ दे नाही हो काऊन काची जायची काय घाई आली बरी एवढी बिना अंग धुवायला चालले काय एवढ्या लवकर नाही जा लागत थांब ना आता समजे गेले तर काय एखादं मन तुम्हाला जा लागते का आता सांग काय करा माय मग आता मी का आधीच राहू काय अव आता जातो ना मा बो आता कालपासून जाऊन बसला आता मग घरी मग तुला तर माहित आहे सारा कित्ता तर म्हटलं आता जातो मग मी मुरली चालला नाही तरी तिकडे काय त्याले ते पोंग्याचं का हाय कोणासंग बोलायचं आहे तर त्याला म्हटलं मग थांब मी बी येतो मग जातो ना आता मी काय हो माय सतुबाई असं सुनीला पैता सांग बाई आज मग मी काही स्वयंपाक नाही केला काही नाही अजून मी म्हणलं आता करूच नाही संताने ना असं कोण आता त्या मिसळीच्या भाकरी खाल्ल्या तर त्याच्यावर काही केलं नाही मग आता चालल्या म्हणतात थांब ना मग स्वयंपाक तू करू दे हे तर निघाली व हे पाय काय स्वयंपाक गिपाक जाणं लागू आता मी का नाही नवरी हाव का मला सांग शिदोरी बांधाच लागते आणि भाकरी जेवण झालं सारं झालं त्यातलीच एक भाकर असेल ना दे बांधून तेवढी बॉय बी जेवतात घरी गेले की ते काही मला दुसरं काही नाही करायला लागत काय 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 नाही नवाळी हो का मी चालली तर मला पाहुणचार करून देतो मोठी ते मी तुला त्या दिवशी ते मला ब्लाऊज आणायला लावतो शिवून ते दिलं का त्या पुरीने शिवून नाही हो माहितीनं नाही दिलं मी आणलंय नाही खरं तर मी गेली नाही तिच्या घराच्या अंग मग जाऊ का मी पाहू का मग बरं सकर राहू दे मग आता आणून ठेवजो मुरलीचा काही चक्कर झाला तिकडे की त्याच्या हाती देऊन देजो चाल बरं मग मुरली जातो म्हणते तर मग दे मा सामान कुठे का आहेत आता घेऊ दे मला बाबू निजेलाय ध्यान ठेवजो तुम्ही काही करू नको स्वयंपाक गिपाक बाबा म्हणतात काही भूक नाही म्हणतात ते भाकरी ते त्याच्यात साजरं जेवण झालं आता काही डबल करायला लागते तेच नाश्ता आणि तेच जेवण आता भाकरीचा कुठे नाश्ता असते काय जेवणच झालं पोटभर समजायचं काय नको कुठं ना करत बसू नाही मी गेल्यावर वशीन करत बाबू निजेलाय चला वदरला धंदा करून घे आणि बस झालं मग चल येतो मग आता काय माय सतुबाई इतक्या घाई काही निघायला लागे सांग बाई थांब ना व एक दोन दिवस थांब ना आता काल ह्या सगळ्या जणी गेल्या आणला की आज तुम्ही चालल्या थांब ना मी यायच्या हाती पाठवतो नाही भाऊचा डबा नाहीतर हे चाललेच म्हणतात ना मग यायच्या हाती तुमच्या घरच्या भावाचा डबा पाठवून देऊ ना जेवायचं टेन्शन आहे की द्यायचं मग मस्त गरम पोळ्या टाकतो काही उशीक भाजी करतो आणि सगळं बांधून देतो हे नेऊन देतात ना घरपोच भाऊले डबा थांब ना बाई नाही आता काही फालतू ना नको लावू आता लय दिस राहिली ना अजून किती दिस राहतं येतोच मारतोच मी चक्कर मा काय त्या आशी सारखं आहे का गेलं की गेलं मी काय बात येतो 15 दिवसात चक्कर मारतो अजून आईले फोन करा लागत होता झाली म्हणा दिवाळी आता ये म्हणा त्या बाई म्हणतील माय मला निरा निरा पुचाडून घेतलं हो आता ते दिवाळीच्या ना गेलती ना माय घरी दिवाळी है मी नेरात जवायच्या घरी मग घरी गेली ते आता म्हणीन ना तिला 1-2 दिवसांनी फोन करतो आता माझी भावजय काय कमाय गेलती का आली का काय हाय तिचा तर लाईन ना फोन मग मी तिले मग मा भाऊ आणून देते का परी तिले हो त्या बाईची मायला उपकार होऊन राहिले आपल्यावर बरं चाल आता हा मुरली घाई करून राहिला आली रे बापा आली रे तू सोबती हास मग मला घराला टेन्शन नाही ओ माय बाई थांब ना कुकुत लाव द्या माय कशे वा एवढी काय घाई करून राहिलो थांब ना दर्शक त्या बाई येतो म्हणतात मग असेच सार करता काय थांब ना दर्शक एक तर मला बाईनं सकवून म्हटलं नाही की जातो म्हणून मी आज की काय मग मी काले बसत होती हिरी काम धंदे करत थांबावं जरा शिक आता शांततेने जा तुमची काही कोणती तारीख नाही हुकून राहिली बाई बस आधी कुकू लाव द्या मला ओ बाई ते हे नको काढू गिडू मला काही नाही पाहिजे ते ब्लाऊज पीस घेस त्या आशील दिलं बंद झालं मला नाही पाहिजे नाही हो बाई काय बोलता का घेतली एक साडी नाही अशा बाई नाही घेतल्या ती कच्ची नाही बरं बाय गल्ली दिवाळीची तुमच्या भावाच्या घरची तुमच्या भावाच्या घरची दिवाळीची म्हणून एक साडी काढा तुमच्या पसंतीने याच्यातली बाई मी ना एक ब्लाऊज पीस हातात दे मला झालं काल उगाच ते साडी आठवतो कोणी गिराईक आलं त्याला इकून टाक काही तुमच्या दिवाळीच्या साडी येऊन आलं लागे घ्या यातली कोणती पसंत पडते तुम्हाला घ्या हा रंग साजरा लागेल तुम्हाला पिवळा आहे ना पा बाई तुमच्या पसंतीनं पा घ्या पा बापू पा म्हणे मामा म्हटलं तिनं मामा म्हणता आलं अरे बोलते ते मामा म्हणते बाबा म्हणते दादा म्हणते
काका म्हणते. हा म्हण म्हण, अजून एकदा म्हण, मामा. मम्मा. मामा म्हणते बाई. मामाला पाहिजे काय हरिकाला. बाबू ते बोलते काही काही शब्द असे वावडे बोलते. मामा म्हणते, काही दादा म्हणते. मनाच आहे. कोण आहे बाई? कोण आला आपल्या घरी? मामा आला. बाईचा मामा आला. कुरकुरे खात का तू? राजकुमार खरंय ते काय तिला खायलाच पाहिजे. अरे आता खोकला बसला. लेकराला सर्दी खोकला आलता. जाऊ दे नको काढू. पाहिजे तिनं कसं ऐकलं बरोबर. हा दुसरा नाही येईन तिला ऐकू का बाई. कुरकुरे बरं ऐकू येतात. अहो खाणं कोणाला नाही समजत. मामा म्हणते पोळी जेवतं का? पोळी तेलमीठ पोळी. हा तू तुले आहे ना. मस्त बोलते माई बाई. राजकुमार चल ना मग. आता हे घेतो म्हणस ना चहा. चल ना केला ना मग आता. हा थांब ना बाई, थांब ना. हे मस्त बोलते. आबा सगळं बोलतं का? आबा सगळं फोन लावून देऊ? हा थोड्या वेळाने लावू फोन. मग काकासोबत बोलते ते है ना बाई. बोलशील ना आबा संग. त्या दिवशी तर बाबा म्हणत रे दे बाई जोड त्याला घेणा नोटली होती. बोली नाही. मग एका बरे फोन ठेवल्यावर मग मग आब्बा आब्बा करे. हवा हवा आबा संग बोलणं. बाबाला तुला हरिकीन. तू आबा म्हणशील ना आबा. कर गड्या राजकुमार. किती दिवस आहे सुट्टी? किती दिवस आहे? सुट्टीचं काय बापू, कॉलेज झालं सुरू. सुट्टीचं काही नाही, मीच थांबलो. ते मग इकडे यायलाच नसतं भेटलं. आता काय असेसमेंट व्हायला पहिली. मग म्हटलं थोडस नाहीतरी गॅपच आहे, तर म्हटलं मग जाऊ द्या, थांबा. अरे अरे बाबा कॉलेज पडून खाले बाबू रे. कॉलेज पडून नको राहू ना. नुकसान विना झालं मागं पडला तर मग कोण दिन तुले? मग तिथं भेटते का ते नोट गिट देते का कोणी? हा मला रूममेट आहेत ना, देतात ते. आणि कॉलेजमध्ये दोस्त आहेतच, देतात. एकामेकाला देतो आम्ही. आणि ते एवढं काही नाही ना. आणि ते काय सगळं भेटते सगळं. आजोबा अभ्यासाकडे लक्ष दे. अभ्यास चांगला कर बर बाबू. पहिल्या झटक्यात नोकरी लागली पाहिजे. हो बाई, अभ्यास करतो. तुम्ही चांगला करतो, अभ्यास करतो, लक्ष देतो ना. देतो ना बा लक्ष. तू तर बाबासारखंच लावून राहिली. बाबा इलो नांदाच लावतात. हे बाय राजू अभ्यास कर बरं. अभ्यासाकडे लक्ष दे बरं. असंच म्हणत राहतात. आता उद्या चाल बरं राजकुमार मग मा संग. कुठे बापू, फॅक्टरीत का? नाही नाही, फॅक्टरीत नाही. फॅक्टरीत मग जाऊ. तुला ड्रेस घेऊन देतो ना. का बे लय चिकट आहेस रे तू. मागच्या बारीनं मी तुला ड्रेस घेऊन दिलता. ड्रेस का तू घालून आला. नवीन ड्रेस घेतला की नाही घेतला? लोयस कोण दिवस आहेस रे? नाही नाही बापू, तसं नाही. मला हा आवडेल आहे, मग मी हा घालतो. ड्रेस घेतले ना माहिती काय तुम्ही राजू, घेतले ना. मला आवडते हा म्हणून घालतो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं मा भावाजवळ कपडे नाहीत काय? तुम्ही दिलेला ड्रेस घालते का तो? आता तो तुमचा मान ठेवते. अरे बाबू जवायने घेऊन दिला बा म्हणून घालते तो हौशीनं. मा भाऊ का तुम्हाला कंजूस वाटला का? एका दिवशी फॅक्टरी विकत घेते तो कपड्याची. असं तसं समजतं का तुम्ही मा भावाले? का रे बाबू राजकुमार? बापू माझ्याजवळ कपडे आहेत ना. नाहीत काय, मला नाही पाहिजे ड्रेस घेऊन. माझ्याजवळच कपडे आहेत. पण ते मी मुद्दामून आलो हा ड्रेस घालून. काही सांगू नको बा मले. लय चिकट माणूस आहेस तू. बेकार कंजूस असले का? एवढी कंजूशी? हा एवढी कंजूशी लग्न झाल्यावर करावं गड्या. आतापासूनच लयच कंजूस माणूस आहे गड्या. जाऊ दे, जपून ठेवतोय पैसे. मीच देतो तुला मस्त ड्रेस घेऊन एक. नाही नाही, मला ड्रेस नाही पाहिजे. मी काय लहान आहे का आल्या परत कपडे घेता? लहान नाही तर लय मोठा झाला. लहानच आहेस तू. आणि घेतला तर काय आहे? एकुलता एक साया आहे. घेतला तर काय होऊन राहिलं? आणि द्या म्हणा घेऊन. राजकुमार मस्त घेतो, साजरा घेतो चांगला. ओय चांगला घेतो मा भावाले ड्रेस. घालते तो हौशीनं. नाही नाही, मला नाही पाहिजे. काय लिहू बाई, काही कपडे नाही घ्यायला लागत. काही बोलतो काय? घे ना. जवळ बा घेऊन देतात तर घे. काय होऊन राहिलं? लहान आहेस तू. मग लहानले घेतच असतात लहानले. बहिणीच्या घरी आला ना. अरे बाय तुला काय लागत अशी ना आवडीचं खायचं तर ते सांगून दे मला. उद्या घेऊन द्यायचा मा भावाले सगळं काय. चला मग साले बा, आता टाइम आहे आपल्याला. उद्याचीच काय वाट पाहा लागते. किती वाजले वा होते का आमचं जाऊन येणं? आता 5 वाजले. मग आता 5 वाजले आता ते दादा संकेत येता. आता संध्याकाळी 10 वाजले तर कुठेच तो भावाला स्वयंपाक करायला लागू राहिला. अरे राजकुमार, घरी आल्यावर बहिणीला स्वयंपाक करू लागशील का?
काय बा बापू मजाकच करता बा तुम्ही. मग तेच तर म्हणून राहिलो, तो बहीण म्हणते 5 वाजले आता कधी असान. मग म्हणलं काही सांगता नाही येत बा, तू जाशील बहिणीला स्वयंपाक गिपाक करू लागशील, लसण गिसन निवडून देशील. हा. चल जाऊन येऊ मग आज आपण. उद्या अजून मग मला काही काम निघालं तर मग हुकीन. नाहीतरी आता टाइम आहे, काही काम नाही. चल तुला कपडे गिपडे घेऊन येऊ. चालतं का तू? चल ना. मोहिनी, लेकराला राहू दे आईजवळ. आपण जाऊ तिघ जण. हो मा नाही राहू द्या, आता तुम्हीच जा. आता संध्याकाळचा स्वयंपाक राहायला गेलं तर उशीरच होईल. मम्मीच्या भोवती आणि आईच्या भोवतीच होईल. मग काय होते, करतात दोघी मिळून. रश्मी आहेच हातोनी पातोनी. हा चल मग. चल जाऊन येऊ. हे पाठवून दे पार्सल तिकडे मम्मी जोड. चला चला चला. खुशीबाई खुशी आईची जोड चालली आजी जवळ नाही का मोहिनी, हिला आजी जवळ नाही बरं. आजीला सांग बरं मंदिरात न्यायले. जे जे जवळ प्रसाद भेटते मग. देईल नेऊ. चल मग आपण जाऊ, तिघ जण जाऊ आणि येऊ मस्त जाऊन. हा. काय राजकुमार बाहेर जेवायचं आहे का? जेवण करून येऊ आपण तिघ जण. नाही व बाहेर तिघं गिगं नाही. गेलो तर सगळेजण जाऊ, नाही तर मग आपलं घरीच करू. नाही बाबू राजकुमार, आपण घरीच आणू. हा कसं रश्मी राहते, हा रवी दादा राहतात, मम्मी पप्पा आई सगळेजण घरी राहतात. आपण तिघच जण जेवता का? आपण घरीच आणू जे काय आणायचं आहे ते पार्सल. हा राजकुमार. नाही तर मग तू तू मग तो जावई बस सकाळी जा जेवायला. हा बर. आदर्श बहू. हा. आदर्श जेठानी, आदर्श भावजय. ठीक आहे, पार्सल घेऊन येऊ. देईल नेऊन. असं आहे राजकुमार चौबईंचं काम. सोपं नाही आहे आदर्श बहूचा पुरस्कार घेणं. लय मन मारा लागते. आज तिली वाटून राहिलं बरं बाहेरच्या भाव, पण नाही घरचे राहिले तर राहू द्या राहू द्या. आहे ना मोहिनी? नाही काही नाही, आपल्या इच्छेला काय असते. घरी आणता येते ना सगळं. नाही तर मग आपण सगळेजण मिळून जाऊ. आणि ते रश्मीचा आता जमणार नाही वेळेवर, रवी भाऊ आले नाही घरी. राहू द्या. आणि बाहेरचं काही नाही. खायचं त्यात काय, घरी जेवता येते. बाप्पू पाहिलं का, माई बहीण आहे ती. मग मा बहिणीले लोक जुळवणं, आपले माणसं तयार करणं आणि घर चालवणं, हे लय चांगलं येते. माली बहीण आहे ते, माली बहीण.